जय हिंद मित्रांनो. काल फादर डे होता, वडिलांचा वाढदिवस. भरपूर छान वाटलं. इंस्टावर, फेसबुकवर, स्टेटसवर प्रत्येकानं आपल्या वडिलांचं फोटो ठेवला, त्यांच्याबद्दल काय थोडेसे केले. पण मित्रांनो, खरंच मनापासून सांगा, खरंच आपण आपल्या आईवडिलावर एवढं प्रेम करतो का? तेवढंच एक दिवस स्टेटससाठी, इंस्टासाठी, स्टोरीसाठी खरंच मनापासून प्रेम करतो? मला नाही वाटत. हे खोटं प्रेम, इंस्टावालं, फेसबुकवालं, लाईव्ह, हे खोटं प्रेम. रिएलिटीमध्ये आपण जर करत असेल तर मनापासून सांगायचं. मारली का तुमच्या आईबापाला काल तुम्ही मिठी? पडला का त्यांच्या काल पाया? खरंच सांगायचं, पडला का? फक्त स्टेटस ठेवायचं आणि दुनिया चालते तसं एक दिवस प्रेम दाखवायचं. त्यांचे जेवढे उपकार आई वडिलांचे तेवढे कमी आहेत. वडिलांचे तर मोजता येऊ शकत नाही. या जगात एकमेव असा तो व्यक्ती आहे जे आपल्या मुलांसाठी जे करता येईल ते सर्व करतो. आणि त्याच व्यक्तीस फक्त वाटतं की आपला मुलगा आपल्यापेक्षा मोठा झाला पाहिजे. बाकी कुणालाही वाटत नाही. तुमच्या घरातल्या सख्या भावाला कुणालाच वाटत नाही, ही क्लिअर आहे. फक्त त्या व्यक्तीला वाटतं की आपला मुलगा आपल्यापेक्षा मोठा झाला पाहिजे. पण आपण तेवढं प्रेम देतो का त्यांना? तर मित्रांनो, एकदा त्या आईबापाला ना मिठी मारून बघा. नाही तुम्ही बोलू शकला तर एखादं पत्र लिहा, या नाहीतर व्हॉट्सअपवर स्टेटस टाका, त्याच्यावरनं ChatGPTवर स्टोरी घ्या, जे पण काय ते एकदा व्यक्त व्हा. तुम्हाला खरं सांगतो, जर त्या व्यक्तीच्या डोळ्यात नाही पाणी आलं तर म्हणाल ते. जे आईबापासंग बोलत नसतील, वडिलांसंग बोलत असतील, वडील हमेशा आपल्याला कठोर वाटतो, हमेशा वाटतो कठोर. आणि तो कधी ना दाखवत नाही, तो कधी व्यक्त होत नाही. ते कधी म्हणत नाही की मी तुला ही केले तुझ्यासाठी. तो ना वेगळाच प्राणी आहे, वेगळाच. पूर्ण गोष्ट मनामध्ये ठेवतो, पूर्ण. तो कधीच बोलणार नाही. तुमच्या शाळेला किती खर्च होतोय, तुम्हाला कपड्याला किती जातं तर काय, कधी नाही. त्याला एकच वाटतं, माझ्यापेक्षा माझा मुलगा मोठा व्हावा. पण आपण ज्यावेळेस मोठं होतो ना, आपणच विसरून जातो. आणि मग आपल्याला वाटतं की माझ्यापेक्षा माझा मुलगा मोठा व्हावा. आपण आपल्या वडिलांचं कष्ट, मेहनत किती केली असेल तेव्हा वाटायला सुरू होतं, अरे माझं तर आत्ता माझ्या पगारातनं घर चाललं ना, तर माझ्या वडिलांनी माझी भाऊ बहीण ही कशी शिकवली असतील, कसं काय केलं असेल, कसं लग्न केलं असेल, जे पण काय ते. हे कधी वाटतं? ज्यावेळेस तुम्ही आईबाप बनता तेव्हा. तोपर्यंत नाही. आणि मग वाटतं की अरे खरंच माझा बाप खरंच महान होता. आणि ज्याला वाटत नसेल ना, तर रिएलिटी म्हणजे त्या प्रेम बी नावाची नाही, ज्या व्यक्तीला वाटत नसेल असं. पण बाप एक अशी व्यक्ती आहे, त्यांच्याबद्दल काय बोलायचं आणि काय स्टेटस ठेवायचं. स्टेटस न आपणच त्यांच्यामुळे आहे. स्टेटसची काय गोष्ट आहे? जिंदगीत आपण काय असेल ना, सर्व काय
सर्व त्या व्यक्तीमुळं. जर त्याच व्यक्तीला आपण विसरत असेल तर ह्याच्यापेक्षा ती टेटस इंस्टा ही काय गरज नाही. आणि ही अनाथ आश्रम जे आहेत ना ती ज्यावेळेस बंद होतील ना ती खरी आईवडिलांची खरी श्रद्धा, खरी पूजा, जी पण काय म्हणते. पण एक सत्य ते बी आहे, अनाथ आश्रममध्ये गोरगरिबाची आईबाप नाहीत. ज्याला लाख रुपये 50,000च्या पुढं पगार आहे ना त्याची मुलं तिथं आहेत. ज्याला काय काय सरकारी नोकऱ्या आहेत चांगल्या त्यांच्या इथे चेक करा जाऊन तुम्ही कधी. गोरगरीब तरी पण सांभाळतं कसं ना कसं तरी. पण ज्याच्याकडे पैसा जास्त आहे ना त्यांना नको वाटतं. हे तेवढं सत्य आहे. तर आणखी एकदा सांगतो, काल चांगलं वाटलं इंस्टावर, फेसबुकवर, स्टेटसवर जसं वडिलांचा स्टेटस ठेवला होता त्याच्याबद्दल व्यक्त झाला होता तसं मनापासून त्यांच्या पाया पडा, या गळ्यात पडून एकदा बघा काय त्यांना वाटतं असतं. मला तर असं वाटतं. आता तुम्ही म्हणाल की तू तर लय गप्पा हाणतोय. आमचे वडील मला लवकर सोडून गेले. ठीक आहे, जर ते असते ना आज आपण मी माज केला असता. बाप पाहिजे पाठीशी. बापाशिवाय कोणीही नाही. ज्याच्या बापाची थाप आहे ना इथं त्याला कमी नाही ना. आणि तसंही कमी नाही, वरचा आशीर्वाद चालूच आहे. तो सांगतोय 16 वर्ष सोडून गेलं आम्हाला. जर असतं ना आज तर आम्ही बी खरंच माज केला असतं. खरंच मित्र सांगतो, आईबाप जोपर्यंत आहेत ना त्यांची सेवा करा. ठीक आहे, एक दिवस सगळ्याला जायचे. इथं अमर व्हायला कोणीही आलेलं नाही. तुम्ही बी नाही, मी बी नाही. त्यामुळं आईवडिलांची पक्का सेवा करा. आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये पक्का सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. असेच मोटिवेशनल व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करीन. जय हिंद.